नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 20 धडाकेबाज निर्णय। 1 मे पासून सर्वांना खुशखबर। 28 एप्रिल मंगळवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी 30 एप्रिल 2026 ही केवायसीची शेवटची तारीख आहे। राज्यात एकूण 2,47,00,000 लाभार्थी असून अद्यापही 26 लाखापेक्षा जास्त महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। मुदतवाढ 3 वेळा देऊनही या महिलांनी प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्या योजनेतून कायमच्या बाद होण्याची शक्यता आहे। 30 एप्रिल रोजी बँक बंद होण्याच्या वेळेपर्यंत ही लिंक सुरू राहणार आहे। ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा योजनेचा लाभ आणि मिळणारे पैसे यापासून वंचित राहावे लागेल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आपली बस आपली सेवा ही व्यापक मोहीम जाहीर केली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली असून 1 मे 2026 पासून ही मोहीम संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे। बसची संख्या वाढूनही प्रवासी संख्या आणि महसूल अपेक्षेप्रमाणे न वाढल्याने ही मोहीम आखण्यात आली आहे। या उपक्रमाअंतर्गत चालक वाहक हे केवळ कर्मचारी न राहता सेवक बनणार आहेत। बस स्वच्छता, वेळपालन, नीटनेटकेपणा, गणवेश आणि प्रवाशांशी नम्र वर्तन यावर विशेष भर दिला जाईल। स्मार्ट कार्ड आणि ऑनलाईन बुकिंगचा वापरही वाढवला जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। शासनाने नेमलेल्या अभ्यास गटाने अहवाल सादर केला असून लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे। सध्या राज्यातील काही ग्रामपंचायती आणि 2 विधानसभांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता सुरू असल्याने हा अहवाल मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आला नव्हता, मात्र येणाऱ्या बैठकीत तो सादर केला जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। उन्हाळ्यात नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी महावितरणने देखभाल दुरुस्तीचे काम सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यानच करण्याचा निर्णय घेतला आहे। यापूर्वी सकाळी 10 ते दुपारी 2 किंवा 4 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवला जात होता, त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामावर परिणाम होत होता। आता हे वेळापत्रक बदलून नागरिकांची गैरसोय कमी करण्यात येणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। सौर ऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांना आता महावितरणकडून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। ज्या ग्राहकांनी सोलर पॅनल बसून स्वतःची वीज तयार केली आहे त्यांच्याकडूनही आता वीज शुल्क वसूल करण्याचा विचार सरकार करत आहे। यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे। महावितरणच्या पुनर्रचनेच्या निर्णयानंतर हे नवे बदल होत असून ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। शेतरस्त्यासाठी नवीन कडक परिपत्रक। महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना शेतजमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी वापरात असलेल्या रस्त्यांच्या जास्त मागण्या रोखण्यासाठी नवीन परिपत्रक जारी केले आहे। ज्या शेतकऱ्याला आधीच योग्य रस्ता उपलब्ध आहे त्याला दुसरा रस्ता दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे। महसूल मंत्री बावनकुळे यांनी या संदर्भात विधान परिषदेत आश्वासन दिले होते।
त्यानुसार हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। एस.टी. महामंडळाने प्रवाशांचा विश्वास परत मिळवण्यासाठी आपली बस आपली सेवा ही नवी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली असून 1 मे 2026 पासून ही मोहीम संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे। या मोहिमेअंतर्गत चालक आणि वाहकांची भूमिका अधिक जबाबदार केली जाणार असून बस स्वच्छ ठेवणे, वेळेवर फलाटावर आणणे, नीट गणवेशात राहणे आणि प्रवाशांशी नम्रपणे वागणे यावर भर दिला जाईल। स्मार्ट कार्ड आणि ऑनलाईन बुकिंगचा वापर वाढवण्यावरही लक्ष दिले जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्रात रिक्षा चालक, टॅक्सी चालक आणि ओला उबेर चालकांना मराठी बोलणे सक्तीचे करण्यात आले आहे। 1 मे पासून हा नियम लागू झाला असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे या निर्णयाचे समर्थन करत आहेत। मात्र परप्रांतीय चालकांनी 4 मे रोजी संप पुकारला आहे। मनसेने डोंबिवलीत जोरदार प्रत्युत्तर देत रिक्षांवर "मी मराठी बोलतो, मला मराठी समजते" असे स्टिकर्स लावण्यास सुरुवात केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका जवळ येत असताना प्रहार जनशक्ती पक्षाला शिवसेनेत विलीन करण्याची मागणी होत आहे। पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम अखेर पूर्ण झाले आहे। 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली असून काम समाधानकारक असल्याचे सांगितले। या 13.3 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासात 30 मिनिटे वाचणार आहेत। खंडाळा घाटातील जीवघेणी वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यातील दरडीची धोका कायम टळणार आहे। या प्रकल्पात जगातील सर्वात रुंद बोगदा असून 182 मीटर उंच केबल स्टेड पूलही आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। एस.टी. महामंडळात निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी वेळेत न दिल्याने कोर्टाच्या आदेशामुळे व्याजापोटी 2 वर्षात 2.5 कोटी रुपयाचा भुर्दंड बसला आहे। 26 विभागातील 480 निवृत्तांना कोर्टाच्या दट्ट्यामुळे व्याजासह रक्कम द्यावी लागली। या घोटाळ्यात अडकलेल्या 63 अधिकाऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याची मागणी महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसने केली आहे। निवृत्तीनंतर 30 दिवसात ग्रॅज्युइटी देणे बंधनकारक असतानाही तांत्रिक कारणे देऊनही रक्कम रोखण्याचे प्रकार सुरू होते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता असून यासाठी राज्याच्या तिजोरीवर सुमारे 27,000 कोटी रुपयांचा भार पडणार आहे। प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकताच सादर केला। 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत पीक कर्जावर जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत दिलासा दिला जाणार असून नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे। समितीने दीर्घकालीन उपाययोजना म्हणून शेतीला प्रोत्साहन देणे आणि अवकाळी पावसापासून संरक्षणाचेही प्रस्ताव दिले आहेत।